महत्वाची बातमी, बीएमसी जवळचा रस्ता मोकळा करायला सुरुवात केली आहे। जरांगे यांच्या आवाहनानंतर रस्ता मोकळा करण्यास सुरुवात झालेली आहे। बीएमसी जवळ खरं तर मराठा आंदोलकांनी ठिय्या दिलेला होता। मुसळधार पावसामुळे आझाद मैदान हे चिखलमय झालेलं होतं आणि त्यानंतर बीएमसी मुख्यालयाबाहेरच ठिय्या देण्यात आलेला होता। पण मराठा आंदोलकांना जरांगे पाटील यांनी आवाहन केलं रस्ता मोकळा करण्याचं। बीएमसी मुख्यालयासमोर आणि सीएसएमटी जवळ रस्ता मोकळा करा असं आवाहन करण्यात आलं आणि त्यानंतर रस्ता हा मोकळा करण्यास आता सुरुवात झालेली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, काय अपडेट? नक्कीच लागली आपण बघतो की मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं देखील सातत्याने सांगण्यात येत आहे की शांततेत आंदोलन करायचं आहे आणि आपल्याला आवाहन करून जायचं आहे, संयम राखा अशा पद्धतीच्या सूचना जे आहेत ते वारंवार मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं करण्यात येतात। सध्याला तर बघितलं तर वीरेंद्र पवार यांनी जे मुंबईचे मराठा मोर्चाचे समन्वयक आहेत त्यांनी देखील मनोज जरांगे पाटलांना विनंती केलेली आहे की मुंबईचे आंदोलकांनी स्टेशन बाहेर रस्ता जाम करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर आंदोलकांना समजून येण्याचं तुम्ही एकदा आवाहन करा अशी विनंती त्यांनी केली। स्टेशन बाहेर आलेल्या तरुण सगळे सोलापूर जिल्ह्यातले आहेत, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातल्या जे समन्वयक आहेत आव्हान पद्धतीने सांगितलं। त्याचबरोबर पोलिसांना अगदी भाग्यश्री, मुद्दा लक्षात येतोय, खूप आवाज आहे त्या ठिकाणी, त्यामुळे तुमचा आवाज व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण मुद्दा लक्षात आला। भाग्यश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।